पालघर जिल्ह्यात पहाटेपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। विक्रमगड तालुक्यात सलग 5व्या दिवशी जोरदार पाऊस सुरू आहे। शेतकऱ्यांनी पेरणी केलेली भात शेतं तुडुंब भरली आहेत आणि जिल्ह्यातील काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या भात पेरण्या खोळंबल्या आहेत। पावसानं हजेरी लावता शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या पेरण्यांवरती दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतं। महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या देखरेखीखाली पवन मावळामध्ये 4 सूत्री भात पीक लागवड प्रकल्प राबवण्यात आला। शेतकऱ्यांना भात पिकासाठी तूर बियाणं वाटप करण्यात आलं असून 14 शेतकऱ्यांनी भात पिकाची लागवड 4 सूत्री पद्धतीने केली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन तांदळाला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेत 63 तक्रारी नागरिकांनी महापालिकेच्या जनसंवाद सभेमध्ये केल्या। सभेत पावसाचं पाणी रस्त्यावरती साचलं होतं, त्याबाबत उपाययोजना करण्यात यावी, रस्त्यांवरचे खड्डे दुरुस्त करावेत अशा तक्रारी केल्या असून त्या तक्रारींचं निराकरण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। देशभरातील अंगणवाडी कर्मचारी येत्या 10 जुलैला काळा दिवस पाळणार आहेत। विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं जाणार आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 5 वर्षांपासून केंद्र सरकारनं मानधन वाढ दिलेली नाही आणि सर्वोच्च न्यायालयानं आदेश देऊन सुद्धा ग्रॅज्युटी लागू केली नाही, त्याचा निषेध म्हणून 10 जुलैला काळा दिवस पाळला जाणार आहे। पावसाअभावी जामनेर तालुक्यातील 8000 शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। त्यामुळे पेरणीसाठी केलेला तब्बल 16 कोटी 12 लाख रुपयांचा खर्च मातीत गेल्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होतीये। आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवरती अस्मानी संकट कोसळल्यानं शेतकरी हतबल झालाय। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील मौजा खजरी येथे कृषी विभागाच्या भरारी पथकानं कारवाई केली आहे। यावेळी विक्री आणि वापरास प्रतिबंधित असलेला तब्बल 829 किलो कीटकनाशकाचा साठा जप्त करण्यात आलाय, तर कीटकनाशक विक्रेत्याविरोधात डुग्गीपार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। कापसाच्या दरावर दबाव कायम असून कापसाला प्रति क्विंटल 6600 ते 7200 रुपये भाव मिळतोय। कापूस फायद्यांमध्ये देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कैसे चढउतार सुरू आहेत आणि हा दबाव आणखी काही दिवस दिसू शकतो असा अंदाज कापूस बाजारातल्या अभ्यासकांनी व्यक्त केलाय। देशातील बाजारात सध्या मक्याचे भाव दबावात आहेत, तर बाजारातील मका आवक सरासरीपेक्षा जास्त असल्याचं पाहायला मिळतंय। मक्याला सध्या 1700 ते 200 रुपये भाव मिळतोय, तर 1700 ते 2000 रुपये भाव मिळतोय आणि मक्याचा बाजार आणखी काही दिवस दबावात असेल असा अंदाज आहे जाणकारांचा। आषाढी एकादशीमुळे मागील काही दिवसांपासून रताळ्याला चांगला उठाव मिळाला आहे। मागील 5 दिवसांपासून बाजारातील रताळी आवक वाढली असून रताळ्याला 2000 ते 3000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळालाय। मात्र पुढच्या काही काळात बाजारात रताळ्याची आवक कमी होण्याची शक्यता आहे। राज्यात उन्हाचा चटका कमी होऊन पाऊस सुरू झाला असला तरी लिंबाला बऱ्यापैकी उठाव मिळतोय। लिंबाला सध्या प्रति क्विंटल 2000 ते 3000 रुपये भाव मिळतोय, त्यामुळे पावसामुळे लिंबाची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे। विजयपूर सोलापूर महामार्गावरील धुळखेड इथे भरधाव ट्रकनं बाईकला धडक दिली आणि या अपघातामध्ये बाईक चालक जखमी झाला असून त्याच्या पत्नीचा मात्र जागीच मृत्यू झालाय। पालघरच्या रमाईनगर इथल्या नागरिकांसाठी ये-जा करण्यासाठी बनवलेला अंडरग्राऊंड सबवे पाण्याखाली असल्यामुळे नागरिकांना रेल्वे ट्रॅक ओलांडून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। हा सबवे पाण्याखाली गेल्यास गावातील नागरिकांची मोठी गैरसोय होईल अशी भीती स्थानिकांनी रेल्वे प्रशासनासमोर व्यक्त केली होती, मात्र रेल्वे प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। मुंबई शहर आणि उपनगरात पुढच्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे। कोकणात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर रायगड, पालघर आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पुढील 2 दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्तांनी शहरातील सखल भागांचा पाहणी दौरा केला। यावेळी त्यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत। सखल भागात साचणारं पाणी पंपाच्या साहाय्यानं नाल्यात सोडण्यात यावं असे आदेश यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले। ठाणे जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात 1.5% वाढ झाली आहे, तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील पाणीसाठ्यात सुद्धा 0.5% वाढ झाली आहे। अंबरनाथ बदलापूर महामार्गाच्या पालिकेच्या भुयारी गटारातून मलनिस्सारण केंद्राचं सांडपाणी रस्त्यावरती येऊ लागलंय, त्यामुळे सांडपाण्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। केंद्रातून कोणतीही प्रक्रिया न करता थेट हे पाणी सोडण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला असून ठेकेदारावरती कारवाई करण्याची मागणी होती। अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये कामकाजाला सुरुवात झाली, मात्र सलग 2 दिवस मुसळधार पाऊस झाल्यानं इमारतीच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, त्यामुळे नागरिकांना कार्यालयात जाताना पाण्यातून वाट काढावी लागते।
राज्यात सर्वदूर पाऊस पसरला असला तरी अजूनही राज्यातील विहिरी, तलाव आणि धरणांमधील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होताना दिसत नाहीये। त्यामुळे वाड्या वस्त्यांना टँकरच्या पाण्यावरतीच आपली तहान भागवावी लागतेय। सध्याच्या घडीला 484 टँकर गावकऱ्यांची तहान भागवत आहेत। मुंबईत गेल्या 6 दिवसात 485 मिलीमीटर पाऊस झाला। या पावसानं जूनचं टार्गेट पूर्ण होत असल्यामुळे नागरिकांसाठी समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान मुंबईच्या काही भागात आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार असल्याचं मुंबई हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय आणि या पार्श्वभूमीवर हवामान खात्यातर्फे मुंबईसाठी येलो अलर्ट देण्यात आलाय। पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात 30 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या 5 दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली, मात्र त्याचा जोर फारसा नाही। पुढील काही दिवसात पावसाचा जोर न वाढल्यास शहरात आणखी पाणी कपातीचा निर्णय घेण्याचं नियोजन महापालिकेनं केलंय। गेल्या 3 आठवड्यात टोमॅटोची 700% दरवाढ झाली आणि यंदा टोमॅटो पिकाला चांगला फटका बसल्यामुळे बाजारातील पुरवठा अनेक पटींनी घटला। त्यामुळे टोमॅटोचे दर प्रति किलो 100 रुपयांवरती पोहोचले होते, तर इतर भाज्यांच्या दरात सुद्धा वाढ झाल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडलं। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दिवसभरात हजारो गाड्यांमधून भाजीपाल्याची आवक होते, मात्र याच बाजारात एक महिला चक्क रस्त्यावरती साचलेल्या पावसाच्या पाण्यामध्ये कोथिंबीर धुवत असल्याचं समोर आलंय आणि रस्त्यावरच्या पाण्यात कोथिंबीर धुवून ती ग्राहकांना विकली जात असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो। मोदी ॲट 9 या कार्यक्रमानिमित्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरचा दौरा करणार आहेत। गंगापूरमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जायकवाडीतून गंगापूर तालुक्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठीच्या योजनेचं ते भूमिपूजन करतील आणि यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे उपस्थित असतील। आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवा सेनेतही मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली। आदित्य ठाकरे यांचा आणखी एक निकटवर्तीय युवा सेनेला रामराम करणारे राहुल कनाल हे ठाकरेंच्या मोर्चाच्या दिवशीच ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार आहेत। 1 जुलैला राहुल कनाल मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि एक मोठी बातमी येते नाशिकमधनं। नाशिक शहरामध्ये गुलशनाबादचे फलक झळकलेले आहेत, गुलशनाबाद नावाचे फलक झळकलेले आहेत। रमजान ईदच्या शुभेच्छा फलकावरती नाशिक ऐवजी नाशिकचा उल्लेख गुलशनाबाद म्हणून करण्यात आलाय। मुघल काळामध्ये नाशिकचं नाव गुलशनाबाद होतं आणि पुन्हा एकदा नाशिकचा उल्लेख गुलशनाबाद म्हणून केल्यामुळे राज्यात पुन्हा मुघल साम्राज्य आणण्याचा हा घाट आहे का असा सवाल उपस्थित करत सोशल मीडियावरती या फलकाला पूर्णपणे विरोध केला जातोय। नाशिकमधनं एक मोठी बातमी, काल ईदच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये गुलशनाबाद नावाचे फलक झळकलेले आहेत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत। लक्ष्मण, कोणत्या भागामध्ये हे बॅनर झळकलेत आणि त्याच्यावरती काय प्रतिक्रिया? नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये हे होर्डिंग लावण्यात आलेले होते आणि हे होर्डिंग रमजान ईदच्या निमित्तानं लावण्यात आलेले आहे आणि याच्यावरती मोहम्मद सुफियान रजा फ्रेंड सर्कल या संस्थेने हे होर्डिंग लावलेले आहे आणि या होर्डिंगवरती रमजान ईदच्या शुभेच्छा देत असताना पुढे ज्या संस्थेचं नाव टाकण्यात आलेलं आहे, ज्या संघटनेचं नाव टाकण्यात आलेलं आहे त्या मोहम्मद सुफिया रजा फ्रेंड सर्कल याच्या समोर नाशिक असा उल्लेख करण्याऐवजी त्या ठिकाणी गुलशनाबाद अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या होर्डिंगवरून सोशल मीडियावर एक नवा वाद उभा राहिलेला आहे। नाशिकला आता पुन्हा एकदा मुघल साम्राज्याकडे घेऊन नेलं जातंय का? ज्या मुघलांच्या काळामध्ये नाशिकला गुलशनाबाद अशा प्रकारची ओळख त्या काळातल्या मुस्लिम राजांनी दिली होती। मुस्लिम साम्राज्यामध्ये काम करणाऱ्या राजांनी नाशिकला गुलशनाबाद म्हणून संबोधलं होतं, नाशिकला नवं नाव दिलं होतं। हे नाव नंतरच्या कलियुगीन काळामध्ये बदलून नाशिक करण्यात आलं, अर्थात पेशव्यांच्या काळामध्ये हे नाव बदलण्यात आलं आणि नाशिक करण्यात आलं। मात्र आता अशा प्रकारे पुन्हा एकदा गुलशनाबाद अशा प्रकारचं नाव या होर्डिंगवर झळकण्यामुळे एक नवा वाद जो आहे तो नाशिकमध्ये उभा राहिलेला आहे। सोशल मीडियावरती या होर्डिंग विरोधात जोरदार विरोध केला जातोय की नाशिकला पुन्हा एकदा गुलशनाबाद होतंय काय, नाशिकमध्ये पुन्हा मुघल साम्राज्य निर्माण केलं जात आहे का, अशा प्रकारचा आक्षेप घेऊन या होर्डिंगला विरोध केला जातोय। त्यामुळे हे होर्डिंग रात्री उशिरा हटवण्यात देखील आलेलं आहे। नाशिकच्या सारडा सर्कल परिसरामध्ये हे होर्डिंग लावण्यात आलं होतं आणि हे होर्डिंग हटवण्यात देखील आल्याची माहिती आहे। त्यामुळे आता या होर्डिंगमुळे एक नवा वाद जो आहे तो उभा राहू शकतो, कारण यापूर्वी आपल्याला कल्पना आहे संभाजीनगर असेल किंवा इतर ठिकाणी शहरांच्या नावावरून एक मोठा वाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला होता। आता नाशिकमध्ये देखील गुलशनाबादचे होर्डिंग झळकल्यामुळे एक नवा वाद उभा राहू शकतो। श्वेता, लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।
आता पुढची बातमी. उद्यापासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होते आणि यंदा अमरनाथ यात्रेमध्ये तंबाखूवरती बंदी घालण्यात आली आहे. यात्रा मार्गातील सर्व थांब्यांवरती तंबाखूजन्य पदार्थांवरती बंदी आहे. तसंच दरड आणि दगड कोसळण्याच्या घटना लक्षात घेऊन 2.5 किलोमीटरच्या अतिजोखीम क्षेत्रामध्ये यात्रेकरूंसाठी हेल्मेट अनिवार्य करण्यात आलंय. 28 जूनपर्यंत 3,04,000 लोकांनी अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी केली असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 10% जास्त आहे. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग गुरुवारी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी एकाच मंचावरती उपस्थित होते. राजकारणामध्ये मतभेद असू शकतात पण मनभेद नसावेत. महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक वारसा आहे, तो आम्ही राजकीय लोक जपतो, असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी अटक टाळण्यासाठी परबांसह 6 जणांनी याचिका दाखल केली. जिल्हा वार्षिक योजनेसह विविध योजनांमध्ये दिव्यांगांसाठी 5% निधी राखीव ठेवण्यात आला. येणाऱ्या काळात दिव्यांगांना स्वावलंबी स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केलं.